Today we will start the new point, that is the terminology regarding your optical activity concept. आता या टोटल टॉपिक मध्ये ना ह्या 4 डेफिनेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यातल्या सेकंड, थर्ड आणि फोर्थला मी स्टार मार्क केलंय की हा क्वेश्चन पेपर मला तर वाटतं तुम्ही जर नोटीस बोर्ड चेक करत असाल किंवा स्टडी मटेरियल सेक्शन जर आपल्या ऍपचा चेक करत असाल तर त्याच्यामध्ये ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक मी सेंड केले. प्रिव्हियस इयर क्वेश्चन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड आरिज याची पीडीएफ अपलोड केलेली आहे. त्या पीडीएफ मध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स मध्ये असा क्वेश्चन आहे, डिफाईन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, एक्सप्लेन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ऍसिड. ओके, सो एक्सप्लेन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ऍसिड हा पार्ट तुमच्या न्यू सिलेबस मधनं काढून टाकलाय, त्यामुळे तो पार्ट नाही. आता न्यू सिलेबस कुठला 25% रिड्यूस झालेला पार्ट आहे तो कन्सिडर केलाय का? तर नाही, असं काही मी काय मेन्शन केलेलं नाही. ओके प्रज्वल, जर जॉईन म्हणजे समजा तुला तिकडे लेक्चर कंटिन्यू करायचं असेल तर तू याचं रेकॉर्डिंग मी आता केलेलं आहे. ओके, या लेक्चरचं मी रेकॉर्डिंग स्टार्ट केलंय. सो लेक्चर संपल्यानंतर तुला जेव्हा कधी टाइम मिळेल तेव्हा आजचं फक्त रेकॉर्डिंग चेक कर. हे कधीपर्यंत करायला पाहिजे? नेक्स्ट लेक्चर चालू व्हायच्या आधी तुमचं रेकॉर्डिंग बघून व्हायला हवं, तर पुढच्या कन्सेप्ट कळणार, अदरवाईज प्रॉब्लेम होऊ शकेल. ओके प्रज्वल, ठीक आहे. सो याच्या प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा क्वेश्चन कंटिन्युअसली विचारला जातोय. सो इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन समजायचा असेल तर हे माहिती असायला पाहिजे, त्याच्यासाठी हा पॉईंट माहिती असायला पाहिजे, त्याला अल्टरनेटिव्ह नेम काय ते, आणि अगोदरची पार्ट कन्सेप्ट आहे ती मला वाटतं आपण ते सगळं आय थिंक 11th स्टँडर्डला पण चेक केलेला आहे. ओके, 11th स्टँडर्डला पण स्टेरिओ आयसोमर्स हा पार्ट बघितला होता. सो वन बाय वन बघूया काय ते स्टेरिओ आयसोमर्स म्हणजे काय. The compounds having the same bond connectivity, म्हणजे compounds having same molecular formula but different structural formula, म्हणजे त्याच्यातले जे बॉन्ड्स असतील, अटॅच कार्बनला अटॅच असणारे जे बॉन्ड्स असतील ते डिफरंट असतील, त्याला आपण कन्सिडर करतो स्टिरिओ आयसोमर्स. ओके, आयसोमर्स म्हणजे काय? कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि स्टिरिओ कशाला म्हणायचं तर कनेक्टिव्हिटीला कन्सिडर केलं तर स्टिरिओ. ओके, आता कनेक्टिव्हिटी म्हणजे काय? एक एक्झाम्पल मी घेतलंय, हा कार्बन आहे, याला ह्या ज्या काही बॉन्ड्स आहेत, कार्बन OH ला अटॅच आहे, हा कार्बन H ला अटॅच आहे, हा कार्बन COH ला अटॅच आहे आणि हा कार्बन CH3 ला अटॅच आहे. तर हे जे सगळे 4च्या 4 क्रायटेरिया जे तुम्हाला दिसतात, फंक्शनल ग्रुप किंवा नंबर ऑफ आयटम्स जे प्रेझेंट आहेत, सांगतो. रोहन ओम अजून आला नाहीये, जॉईन झाला नाहीये, त्यामुळे मी थांबलोय. तो जेव्हा जॉईन होईल त्यावेळी मी तुम्हाला मार्किंग स्कीम झालं परत त्याला एक्सप्लेन करावं लागणार वेगळं पण. ओके, सो कायरल मॉलिक्यूल असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे काय आणि असिमेट्रिक कार्बन कशाला कन्सिडर करायचं? सो द कार्बन ॲटम विच इज डायरेक्टली बॉन्डेड टू द 4 ॲटम्स ऑर ग्रुप्स ऑफ ॲटम, इट इज कन्सिडर्ड एज अ कायरल मॉलिक्यूल ऑर असिमेट्रिक कार्बन ॲटम. ओके, रिपीट करतो डेफिनेशन काय सांगितली ती. कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय? असिमेट्रिक कार्बन. आता बऱ्याच वेळा असा प्रॉब्लेम होतो, कायरल असतो तो असिमेट्रिक असतो आणि जो सिमेट्रिक असतो त्याला अकायरल असं कन्सिडर केलं जातं. ओके, सो दीज आर द एक्झॅक्टली अपोजिट फेनॉमिनन. द कार्बन ॲटम विच इज डायरेक्टली बॉन्डेड टू द 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स ऑफ ॲटम, म्हणजे समजा हा कार्बन ॲटम इथे सुद्धा H असला असता तर त्याला आपण अकायरल म्हटलं असतं. ओके, जो कार्बन ॲटम 4 डिफरंट ग्रुप्सना किंवा 4 डिफरंट ॲटम्सना डायरेक्टली अटॅच असेल त्यावेळी त्याला आपण कन्सिडर करायचं कायरल. आणि तो कायरल कसा इंडिकेट केला जातो? स्टार मार्कने इंडिकेट करायचा. ओके, ऍस्टरिस्क मेन्शन करायचं. नेक्स्ट थर्ड पॉइंट इज अ प्लेन पोलराइज्ड लाईट. ओके, सो प्लेन पोलराइज्ड लाईट मीन्स व्हॉट? आता याच्यासाठी एक डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि डेफिनेशनसाठी डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. वेन मी इथे कन्सिडर करतो, वेन अन ऑर्डिनरी लाईट, ओके, वेन अन ऑर्डिनरी लाईट passes through the Nichols prism, मी हा निकोल प्रिझम ड्रॉ केलाय. ओके, हा निकोल प्रिझम आहे, इथे मी लिहून ठेवतो म्हणजे लक्षात राहील. निकोल्स प्रिझम, निकोल्स प्रिझम. ओके, निकोल्स प्रिझम वरती ज्यावेळी ऑर्डिनरी लाईट पास होतो त्यावेळी या निकोल प्रिझम मधनं काही लाईट एमर्ज आउट होतात. एमर्ज आउट म्हणजे काय? पर्टिक्युलर आता हा ऑर्डिनरी लाईट असणार, त्यांची रे डायग्राम कशी येऊ शकते? लाईट असा पास होतो, बरोबर आहे ना? तर या लाईट ही जो लाईटचा जो काही पाथ आहे याच्यामध्ये जर निकोल प्रिझम काढला तर निकोल प्रिझम मधनं जो बाहेर पडणारा लाईट आहे तो एकाच प्लेन मध्ये ऑसिलेट होत असतो. कन्सिडर करूया हे त्याचं प्लेन आहे. प्लेन म्हणजे काय? एक 2 डायमेन्शनल व्हाईट बोर्ड इज नथिंग बट युअर प्लेन. सो तो एकाच प्लेन मध्ये या डिरेक्शन मध्ये ऑसिलेट होत असतो. ऍक्च्युअल त्याची डिरेक्शन कशी होती बघा. ओके, याची डिरेक्शन होती सगळीकडे तो स्प्रेड होत होता एकाच वेळी. बट लास्ट निकोल्स प्रिझम कडनं जे आपल्याला डिरेक्शन मिळते ती एकच डिरेक्शन म्हणजे व्हर्टिकल प्लेन मध्ये ऑसिलेट होतात. या लाईटला आपण कन्सिडर करतो PPL. PPL स्टँड्स फॉर
प्लेन पोलराइज्ड लाईट. ओके, मी रिपीट करतो डेफिनेशन काय आहे ती. When an ordinary light passes through the Nichols prism, it oscillates through in a plane in a certain degree or rotates in a single plane perpendicular to the direction of light. Ordinary light, it is considered as a plane polarized light. Okay, repeat करतोय तीनही definition. Stereoisomers are those isomers or those compounds having same bond connectivities with each other, so it is considered as a stereoisomers. Chiral molecule or asymmetric carbon atom means what? The compound in which carbon atom is directly bonded to the four atoms or groups of atoms, then it is considered as a chiral molecule or asymmetric carbon atom. Next, सांगितले third definition, plane polarized light. When an ordinary light passes through the Nichols prism, it oscillates through certain in a single plane, oscillates through degree in a certain plane, which is perpendicular to the direction of propagation of light. That light is called as a plane polarized light. Okay, ही तुमची थर्ड डेफिनेशन झाली. प्लेन पोलराइज्ड लाईटची डेफिनेशन लर्न करताना डायग्राम शिवाय पुढे जायचं नाही. त्यामुळे पॉसिबल जर असेल तर डायग्रामचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कारण नोट्स मध्ये हा डायग्राम मेन्शन केलेला नाहीये. बट ऑर्डिनरी लाईटची डिरेक्शन ही या फॉर्मॅटमध्ये असते. ऑल डिरेक्शन्स मध्ये ती इक्वली प्रोपागेट होत असते. ओके, म्हणून त्याला आपण असे एरो दाखवतो. बरोबर आहे ना. आता ह्याची डिरेक्शन तुम्ही स्पेसिफिक सांगू शकता का? ही लेफ्टला जातोय लाईट, राईटला जातोय, अपर साईडला जातोय, डाऊन साईडला जातोय, काही समजत नाही. ओके, ही ऑर्डिनरी लाईट आहे. ज्यावेळी ती निकोल प्रिझम वरती पडेल तेव्हा निकोल प्रिझम मधून एमर्ज आउट होणारे जे लाईट रेज आहेत, म्हणजे त्याच्यामधनं बाहेर पडणारे लाईट रेज, ते मात्र एकाच प्लेन मध्ये असे ऑसिलेट झालेले दिसतात. ऑसिलेशन म्हणजे काय? व्हायब्रेशन थोडक्यात. ओके, व्हायब्रेट झालेले दिसतात. त्या लाईटला, व्हायब्रेटेड लाईटला आपण कन्सिडर करतो प्लेन पोलराइज्ड लाईट. ओके, सो दिस इज अ थर्ड डेफिनेशन ऑफ युअर सिलेबस. अँड लास्ट डेफिनेशन इज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ओके, ठीक आहे. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची डेफिनेशन बघूया, त्याच्यानंतर पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. कम्प्लीट झालं असेल तर फक्त सांगा. नोट्स मी तुम्हाला पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये आताशी सेंड करणारच आहे आपल्या स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये. ठीक आहे. फोर्थ डेफिनेशन इज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ती बघूया काय आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची डेफिनेशन ती. इन केस ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. डेफिनेशन खूप मोठी आहे. डेफिनेशन आधी मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावर तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही, हे रिअलाइज होईल आणि त्यानंतर डायग्रामच प्रिपेअर करायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला समजेल, म्हणून सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो पार्ट आहे कुठला? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? आता आपण एक लास्ट डेफिनेशन बघितली प्लेन पोलराइज्ड लाईटची. सो व्हेन द प्लेन पोलराइज्ड लाईट पासेस थ्रू द organic solvent or organic solution containing glucose or lactic acid or any type of carbohydrate. कन्सिडर करूया माझ्याकडे एक शुगर आहे, कुठेतरी लॅक्टोज असेल किंवा शुक्रोज असेल किंवा फ्रुक्टोज असेल. कन्सिडर करूया ही टेस्ट ट्यूब आहे, त्या टेस्ट ट्यूब मध्ये ते शुगर सोल्युशन मी प्रिपेअर करून ठेवलंय. ओके, व्हेन द ऑर्डिनरी लाईट or प्लेन पोलराइज्ड लाईट passes through that particular solution, now that solution that light get rotate towards right hand side or towards left hand side to that of the particular degree, and that particular degree or particular rotation is called as a plane optical activity. means त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीला आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असं म्हणतो. मग डेफिनेशन मध्ये आपण काय सांगितलं? व्हेन प्लेन पोलराइज्ड लाईट, ही कन्सिडर करा ही टेस्ट ट्यूब आहे, याच्यामध्ये सोल्युशन आहे, कन्सिडर करा. व्हेन प्लेन पोलराइज्ड लाईट passes through that particular solution containing lactose, lactic acid, glucose, likewise the light rays passing from the or light rays emerging out of from this test tube get rotate towards certain degree towards right hand side or towards left hand side. If the light rotate towards right hand side, then it is considered as a dextrorotatory, and if the light rotate towards left hand side, then it is considered as a levorotatory. आता बघा लक्षात कसं ठेवायचं? लेफ्ट हँड साईडचं स्पेलिंगचं एल लक्षात ठेवायचं, लेफ्ट एल लक्षात ठेवायचं. इट इज कन्सिडर्ड लिव्होरोटेटरी. ओके, लिव्होरोटेटरीचं स्पेलिंग सुद्धा कसं होतं? एल ने स्टार्ट होतं. आणि जेव्हा राईट रोटेट होतो राईट साईडला सर्टन डिग्री मध्ये, तर त्याला आपण कन्सिडर करतो डेक्स्ट्रोरोटेटरी. एक जर लिव्होरोटेटरी असेल तर रिमेनिंग डेक्स्ट्रोरोटेटरी असणारच आहे. सो हे दोन्ही फेनोमेनन लक्षात ठेवायचे. द ॲबिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सोल्युशन, म्हणजे ह्या टेस्ट ट्यूबमुळे, टेस्ट ट्यूब मधनं सोल्युशन जे काय आहे त्याच्या प्रॉपर्टीमुळे हे सगळे आपल्याला चेंजेस दिसतात. त्या सोल्युशनच्या प्रॉपर्टीला आपण कन्सिडर करतो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ओके, आता मी तुम्हाला हे डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करतो, खूप इझी आहे. पहिल्यांदा मी असं लिहिलं इथे प्लेन पोलराइज्ड लाईट. ओके, प्लेन पोलराइज्ड कसा असतो? असा असतो. आता आपण बघितलेलं व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये तो ऑसिलेट्स होत असतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर प्लेन पोलराइज्ड लाईट. दॅट प्लेन पोलराइज्ड लाईट passes through the solution containing glucose or lactic acid. So the solution containing
ग्लुकोज और लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड किंवा ग्लुकोजचं सोल्युशन असेल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर असा क्वेश्चन मुद्दाम विचारला, राईट द नेम्स ऑफ टू ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड, तुमचं हेच आन्सर यायला पाहिजे म्हणून मी हे मुद्दाम मेन्शन केलंय. आता तुमच्या नोट्स मध्ये असं दिलेलं आहे, द सोल्युशन ऑफ ज्याला आपण कन्सिडर करतो ऑर्गॅनिक कंपाऊंड, द सोल्युशन ऑफ एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड असं मेन्शन केलेलं आहे. सो लक्षात ठेवा. नेक्स्ट काय होणार, ज्यावेळी रोटेशन कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला दोन असे सर्कल्स दिसतील, म्हणजे दोन प्लेन्स दिसतील. एका प्लेन मध्ये लाईट रेज असतील, ते राईट साईडला मूव्ह झालेले असतील. बघा काय केलंय ते, हा होता व्हर्टिकल प्लेन. हे थोडे रोटेट झाल्यानंतर तुम्हाला हा प्लेन ऑब्झर्व होईल. त्या प्लेन साठी मी असं, कारण त्या लाईट रेज आहेत त्यामुळे त्याला डिरेक्शन असणार, सो असं मेन्शन केलं. इथे मी म्हणतो और काही लाईट रेज असतील ते असे रोटेट होतील. आता जरा चेक करा. ओके, हे प्लेन होतं व्हर्टिकल, त्याच्यापेक्षा हे राईट साईडला आणि हे लेफ्ट साईडला आहे. इफ लाईट रोटेट टुवर्ड्स राईट हँड साइड देन इट इज कन्सिडर्ड एज अ डेक्स्ट्रो रोटेटरी. And if the plane rotate towards left hand side then it is considered as a levo rotatory. हे खूप महत्वाचं आहे, पेपरमध्ये हा क्वेश्चन येणार. याला आपण डेक्स्ट्रो रोटेटरीला एक सिम्बॉल वापरतो डी और प्लस साइन वापरतो, इथे सिम्बॉल वापरतो एल और मायनस साइन. ओके, इथे और वर्ड वापरला, विसरायचं नाही. दोन्हीही असे कधीही मिळत नाहीत, दोघांचं मिक्सचर म्हणजे हे असतं प्लेन पोलरायझर लाईट. ओके, सोल्युशन. सो डेफिनेशन जर डायग्राम वरून लक्षात ठेवलं तर खूप इझी पडते. When plane polarized light passes through the solution containing glucose or lactic acid like organic compounds, the light rotates थ्रू सर्टन डिग्री. आता सर्टन डिग्री का म्हटलंय, कारण जर मी याच्यापासून एक हॉरिझॉन्टल प्लेन ड्रॉ केलं तर हा असणार अँगल तुमचा थीटा. इथून एक हॉरिझॉन्टल प्लेन ड्रॉ केलं तर हा अँगल असणार थीटा. इथून जर हॉरिझॉन्टल प्लेन तर हा अँगल असणार थीटा. सो थ्रू सर्टन डिग्री टुवर्ड्स राईट हँड साइड और टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड आपण असं दाखवू शकतो ना थीटा. ओके, किंवा तुम्ही अल्फा बीटा कुठला घेतला तरी चालेल. Towards right hand side or towards left hand side. If the light rotate towards right hand side, then it is considered as a dextrorotatory, and if light rotate towards left hand side, then it is considered as a levorotatory. The ability to form such type of phenomenon of organic solution is called as optical activity. ओके, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. हे समजतं कसं काय ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे की नाही. हे जर असं रोटेशन तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही कन्सिडर करता इथे द गिवन कंपाऊंड इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह इन नेचर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर टर्मिनॉलॉजीज लाईक ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, प्लेन पोलरायझर लाईट, स्टिरिओ आयसोमेरिझम एज वेल एज युअर बॉन्ड कनेक्टिव्हिटीचा आता बघितलेला कायरल मॉलिक्युल कंपाऊंड. ओके, सो ह्या 4 डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट असेल तर ही 4th नंबरची डेफिनेशन, त्याच्या खालोखाल कुठली डेफिनेशन इम्पॉर्टंट असेल तर 3rd नंबरची. आणि कायरल मॉलिक्युल किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम वरती 1-2 वेळा खूप ओल्ड क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन येऊन गेले. ओके, सो जस्ट गो थ्रू इट. आता याच्यामध्ये काही डाऊट असेल तर फक्त लाईव्ह चॅट मध्ये रिप्लाय द्या. जर क्लिअर असेल तर आपण नेक्स्ट पॉइंटकडे मूव्ह करूया. रोहन, रिप्लाय फास्ट. ओके, स्क्रीन लॅग होते. ओके, ठीक आहे. सो द नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूया. एक लास्ट एक डेफिनेशन आहे इनॅन्शिओमर, ती बघूया. इनॅन्शिओमर्स म्हणजे काय ते बघूया आणि त्याच्यानंतर पुढचा एक छोटा पार्ट आहे दॅट इज रिप्रेझेंटेशन ऑफ द मॉलिक्यूल. ऍक्च्युअली टोटली डिफरंट पार्ट आहे. 11th स्टँडर्डला याच्यातलं काहीही नाहीये, टोटली न्यू पार्ट आहे. सो प्लीज, जो ऍक्च्युली असं एक्सपेक्टेड होतं की
हे जे लेक्चर आताचं आहे SN1 आणि SN2 याच्यानंतर आपण एक रिएक्शन बघणार आहोत. तर ही एकतरी रिएक्शन 3 किंवा 4 मार्काला पेपरमध्ये येते. या वर्षीच्या बोर्ड एक्झामच्या पेपरमध्ये सुद्धा तो क्वेश्चन होता आणि अपकमिंग एक्झाम मध्ये पण येणार. ओल्ड पेपरमध्ये मार्चला जर SN1 आली तर ऑक्टोबरला SN2 यायची, कन्फर्म क्वेश्चन असायचे. त्यामुळे मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करायचे, या टॉपिकचा ते 2च क्वेश्चन करायचे, बाकी सगळं ऑप्शन टाकायचे. पण ते आता करता येणार नाही, कारण तुम्हाला MCQ BSA हा न्यू पॅटर्न आलाय, तिथे काही ऑप्शनला टाकता येत नाही. त्यामुळे थोडा पेपरची डिफिकल्टी लेवल थोडी वाढते. त्यामुळे जरा प्लीज फक्त ते नीट लक्ष देऊन प्रिपेअर करा. एक डेफिनेशन थोडी फक्त डिस्कस करूया, दॅट इज इनॅन्शिओमर. इनॅन्शिओमर्स. ओके, इनॅन्शिओमर्स म्हणजे काय? सो द ऑप्टिकल आयसोमर्स, म्हणजे ते ऑप्टिकल आयसोमर्स असतातच, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. द आयसोमर्स पासून सुरुवात करतात मोस्ट ऑफ द स्टुडंट. हा वर्ड विसरला तर मार्क 0 मिळणार. सो द ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स और ऑप्टिकल आयसोमर्स which are non-superimposable mirror images of each other are called enantiomers. Okay, obviously they have same physical and chemical properties. इनॅन्शिओमर्स हे 2 आयसोमर्स असतील ना, एक असेल, एक इमेज असेल त्याची. सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज म्हणजे काय थोडक्यात बघा, इथे मी एक स्ट्रक्चर ड्रॉ करतो, HCOH आणि इथे असेल Br. ओके, असं कन्सिडर करूया एक मॉलिक्युल आहे. याची मिरर इमेज कशी ड्रॉ करता रे तुम्ही? हा कार्बन ऍज इट इज घ्यायचा. हा जो कार्बनच्या राईट साईडला जो पार्ट आहे ना, तो या कार्बनच्या लेफ्ट साईडला येणार. कार्बनच्या अप्पर साईडला आहे तो अप्पर साईडलाच राहणार. कार्बनच्या डाऊन साईडला आहे ऍज इट इज राहणार. आणि कार्बनच्या लेफ्ट साईडला आहे तो इकडे कार्बनच्या राईट साईडला जाईल. याला कन्सिडर करायचं मिरर इमेजेस ऑफ इच अदर. दॅट सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. असे कुठले आयसोमर्स असतील, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स असतील, त्याला तुम्ही कन्सिडर करता इनॅन्शिओमर्स. आणि इनॅन्शिओमर्सच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज, देअर व्हॅल्यूज ऑफ ऑल टाइप्स ऑफ फिजिकल अँड केमिकल कॉन्स्टंट्स, मीन्स मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, हे जे सगळे कंपाऊंड्स आहेत, हे जे सगळ्या प्रॉपर्टीज आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज सेम असतात, विसरायचं नाही अजिबात. ओके, हा क्वेश्चन प्रिव्हियस इयरला येऊन गेलाय. एक क्वेश्चन मध्ये काय विचारतात, द ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. पहिला पॉईंट दिलेला असतो. दुसरा क्वेश्चन दिलेला असतो, दे पजेस सेम फिजिकल प्रॉपर्टी. थर्ड पॉईंट दिलेला असतो, दे पजेस सेम केमिकल प्रॉपर्टी. अँड लास्ट पॉईंट मध्ये मेन्शन केलेलं असतं, इट्स मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इंक्रीजेस विथ increase in the temperature. This property is referred as, or the correct statement among the following is. सगळ्याचे सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत रिगार्डिंग युअर इनॅन्शिओमर. आता काही वेळा इनॅन्शिओमर हा क्वेश्चन मधला आन्सर असू शकतो, काही वेळा इनॅन्शिओमर मध्ये क्वेश्चन मध्ये विचारलं जातं, आन्सर तुमचं हे असतं फिजिकल अँड सेम केमिकल प्रॉपर्टी. आपल्याला काय करायचं, आपल्याला हे दोन्ही सगळं प्रिपेअर करायचं, जेणेकरून कुठलाही क्वेश्चन कसाही आला तरी पेपरमध्ये मार्क्स आपल्याला मिळतील. ओके, सेकंड थिंग, आता तुमचं हा जो टॉपिक चालू आहे, आता जेव्हा टॉपिक कम्प्लीट होईल याच्यावरची टेस्ट असणार आहे, रिटर्न टेस्ट. त्याच्यासाठी मी तुम्हाला नोट्स सेंड करतोय. लगेचच पहिला टॉपिक संपल्यानंतर टेस्ट नसेल, एवढं लक्षात ठेवा. पहिले 2 किंवा 3 टॉपिक कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्यावरची कंबाईन टेस्ट असेल. सो जस्ट प्रिपेअर करत राहा सायमल्टेनियसली. एंडिंग आपलं असं फिक्स ठरवलेलं आहे आपण की जून एंडिंग किंवा जुलै एंडिंग पर्यंत तुमचं सगळा टोटल सिलेबस केमिस्ट्रीचा संपलेला असेल. ओके, सो त्याच्यासाठी म्हणून हे आधी क्लिअर केलं. जर आपण आता प्रिपरेशन नाही केलं, कारण मे मध्ये काही जरी कितीही म्हटलं तरी थोडी तरी सुट्टी स्टुडंट्सना एक्सपेक्टेड असते, मध्ये थोडा गॅप मिळेल, काळजी करू नका. मे महिन्याच्या लास्ट वीक मध्ये किंवा थर्ड वीक मध्ये वगैरे तुम्हाला थोडी 8 दिवसाची किंवा 10 दिवसाची अशी सुट्टी मिळेल. त्यावेळी तुम्हाला थोडं प्रिपरेशन असेल, पण त्यानंतर येणाऱ्या पहिल्या दिवशी तुमची टेस्ट ठेवणार, कारण सुट्टी मिळाल्याचा अभ्यास करणार नाही तुम्ही म्हणून. ओके, सो हे आधी फक्त अनाउन्समेंट करून का ठेवली, जेणेकरून तुम्हाला काही पुढचं प्लॅनिंग करायचं असेल किंवा काय तुमचं पुढचं सजेशन काय असेल तर ते सांगू शकता तुम्ही, म्हणून आधी हे क्लिअर केलं. ठीक आहे, या टर्मिनॉलॉजी इथे सगळ्या कम्प्लीट होतात. नेक्स्ट पार्ट इज नथिंग बट युअर रिप्रेझेंटेशन ऑफ द मॉलिक्यूल और रिप्रेझेंटेशन ऑफ द कन्फ्युगरेशन ऑफ द मॉलिक्यूल. आता कन्फ्युगरेशन म्हणजे काय, रिप्रेझेंटेशन कसं आयडेंटिफाय करायचं, हे सगळं जरा बघूया. एक मी हेच मॉलिक्यूल जो आहे तो इथेच ठेवून देतोय, मला याचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला दाखवायचंय. सो ते कसं करायचं या टोटल टॉपिकसाठी मी सांगतोय. रिप्रेझेंटेशन साठी 2 वेज आहेत रिप्रेझेंटेशन ऑफ द मॉलिक्यूलचे. हा मॉलिक्यूल मला रिप्रेझेंट करायचंय. ओके,
सो हा मॉलिक्यूल रिप्रेझेंट करताना आधी पहिला वे कुठला आहे त्याच्यातला रिप्रेझेंटेशनचा, सगळ्यात पहिला आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. हे बघा, ओके, इथे मी लिहिला OH, इकडे लिहिला Br, हे H आणि हा आहे COH. हा मॉलिक्यूल आहे. हा मॉलिक्यूल रिप्रेझेंट करताना असा करायचा, हे डार्क करायचं आणि ही लाईन सुद्धा डार्क करायची. म्हणजे जो कुठला मॉलिक्यूल हॉरिझॉन्टल प्लेन वरती असा मेन्शन केलेला असेल त्याला तुम्ही काय दाखवणार आहात, डार्क लाईन दाखवणार. बाकीचे सगळे हे इन प्लेन. याचं मिनिंग काहीतरी आहे. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन याच्यासाठी दाखवलं आणि याच्यावरती कोणी तुम्हाला नोट्स लिहा किंवा आणखीन काही असं येणार नाही, पेपरमध्ये लिहायला लागणार नाही. नेम ऑफ दिस सच टाईप ऑफ कंपाऊंड हा झाला तुमचा. हे जे काही बॉन्ड्स डार्क बॉन्ड दाखवलेले आहेत त्याला आपण कन्सिडर करतो द बॉन्ड्स विच आर अबोव द प्लेन. ओके, बॉन्ड्स अबोव द प्लेन, डार्क असतात त्याला अबोव द प्लेन म्हणायचं. आणि हे जे डॉटेड, हा बघा मॉलिक्यूल ऍक्च्युली हा आहे, हा मॉलिक्यूल मी रिप्रेझेंट असा केलाय. सो द बॉन्ड्स बिलो द प्लेन. आता याचा मिनिंग काय ते जरा बघूया. कन्सिडर करा तुमच्या समोर मार्करचा एक पॉइंट येतोय, बरोबर आहे. तुमच्या समोर हा एक मार्करचा एक पॉइंट आहे. या पॉइंटकडे कन्सिडर करूया, हा जो सर्कल आहे ना, इथे कार्बन अटॅच आहे. हा मधला कार्बन हा म्हणजे हा आहे. ओके, याच्या समोरचे डार्क मध्ये दाखवलेले आहेत ना ते तुमच्याकडे वे आहेत. म्हणजे एक असेल इकडे H असेल, या साईडला उजव्या साईडला असेल COH. मग तुमच्या डाऊन साईडला बघा मी काय सांगतोय, हा आहे कार्बन, इकडे आहे H, इकडे आहे COH. याच्या बॅक साईडला एक ब्लॅक पॉइंट आहे जो मला दिसतोय पण तुम्हाला दिसत नाही. आता मी तुम्हाला मूव्ह करून दाखवतो म्हणजे तुम्हालाही दिसेल. ओके, हा पॉइंटर तुम्हाला दिसत नव्हता, असं ठेवल्यानंतर तुम्हाला फक्त फ्रंट एंड दिसत होतं. याचाच मिनिंग काय, हे तुमच्या समोर आहे म्हणजे या प्लेन वरती प्रेझेंट आहे म्हणून त्याला अबोव म्हणायचं. बॉन्ड्स अबोव द प्लेन. आणि बॉन्ड्स बिलो द प्लेन म्हणजे काय, हे त्याच्या मागे आहे, बरोबर आहेत ना, असं कन्सिडर करायचं. सो जे डॉटेड लाईन दाखवतो आपण, थोडक्यात असं लक्षात ठेवूया, आपल्या समोर असणारी व्यक्ती आपल्याला लगेच पटकन क्लिअर दिसते, बॅक साईडला असणारी व्यक्ती आपल्याला दिसत नाही, अस्पष्ट दिसत असते. एक प्लेन रोड असेल, 5 किलोमीटरवर माणूस थांबलेला आहे आणि तुम्ही समजा कन्सिडर करता कुठेतरी वरून बिल्डिंग वरून बघताय, तुम्हाला आयडेंटिफाय करता येत नाही. तो माणूस जेव्हा समोर चालू येतो, खूप जवळ येतो, तेव्हा तुम्हाला समजतं की येस हा ओळखीचा आपला माणूस आहे वगैरे. So bonds above the plane and bonds below the plane, this is the representation of the molecule. Such representation is called as the Fisher projection formula. Fisher projection formula. ओके, या रिप्रेझेंटेशनला पहिलं रिप्रेझेंटेशन आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. नाउ अनदर रिप्रेझेंटेशन इज अ वेज लाईन फॉर्म्युला. ते कसं दाखवायचं, सेम मॉलिक्यूल असाच लिहायचा फक्त वेगळ्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करायचा. बघूया, COH, H, Br आणि COH. ओके, याच्यामध्ये आपण काय केलं, दोन बॉन्ड्स आहेत ते वेज लाईन वर दाखवले, दोन बॉन्ड्स आहेत ते याला वेज लाईन असं कन्सिडर केलं जातं. याचं हे रिप्रेझेंट कसं करायचं, जो डाऊन साईडला मॉलिक्यूल असतो तो ऑलवेज वेज लाईन वर दाखवायचा म्हणजे डार्क लाईन वर दाखवायचा. डाऊन साईडला जो मॉलिक्यूल असेल तो वेज लाईन वर दाखवायचा आणि त्याच्या साईडचा असेल तो डॉटेड लाईन दाखवायचा. बाकीचे हे दोन्ही फॉर्म्युले आहेत ना, दोन्ही ऍटम्स आहेत ते डार्क लाईन, आपण जसे रेग्युलर बॉन्ड ड्रॉ करतो त्या फॉर्मॅटमध्ये इंडिकेट करायचे. त्याला आपण कन्सिडर करतो इन द प्लेन. इन द प्लेन, ओके, हे इन प्लेन आहे बॉन्ड्स, हे आहेत टुवर्ड्स द ऑब्झर्वर. टुवर्ड्स द ऑब्झर्वर त्यालाच आपण कन्सिडर करतो वेज लाईन. WEDGE, वेज लाईन. ओके, आणि हे आहेत डॉटेड लाईन, हे डॉटेड दिसतातच आहे, त्यालाच आपण कन्सिडर करतो अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. अवे फ्रॉम observer. Okay, so these are the two ways of representing the any type of organic or chiral molecule. सगळ्यात पहिल्यांदा chiral molecule असा होता. पहिला फिशर पोझिशन फॉर्म्युला. अकॉर्डिंग टू फिशर पोझिशन फॉर्म्युला ऑलवेज अँड ऑलवेज टू बॉन्ड्स अराउंड अबोव द प्लेन, मगाची मार्करचं एक्झाम्पल दिलं, आणि बॉन्ड्स बिलो द प्लेन हे दाखवायचं. आणि नेक्स्ट आहे तुमचा थर्ड आहे हा वेज लाईन फॉर्म्युला. याला काय म्हणायचं, सेकंड वेज लाईन फॉर्म्युला. वेज लाईन फॉर्म्युला. वेज लाईन फॉर्म्युलामध्ये आपण काय इंडिकेट करतो, त्याच्यातला कुठलाही एक बॉन्ड वेज वरती ठेवायचा, मोस्टली तो डाऊन साईडचा असतो, तो लेफ्ट साईडचा असतो डॉटेड दाखवायचा. आता हे असंच का करायचं, कारण जर समजा तुम्ही डाऊन साईडला हा दाखवला आणि हा डॉटेड दाखवला तर रिमेनिंग टू असणार आहे ते इन द प्लेन असणार आहे. याचा मिनिंग असा होतो, समजा हा बोर्ड आहे, या बोर्ड वरती जो मी डॉट ड्रॉ करतोय ना
इथे हा कार्बन आहे असं आपण कन्सिडर करूया. या कार्बनच्या बीआर तुमच्या साईडला आहे, म्हणजे तुम्ही ऑब्झर्वर आहात, तुमच्या साईडला म्हणजे इथे तुम्ही आहात. ओके, आणि ह्या बोर्डच्या बॅक साईडला काय आहे तुम्हाला दिसत नाहीये, म्हणजे तो काय असणार, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. सो हा फंक्शनल ग्रुप असेल तो बॅक साईडला असेल. बाकीचे दोन प्लेन्स, कारण कुठलाही पॉईंट रिप्रेझेंट करताना तुम्हाला इट इज अ व्हाईट बोर्ड इज नथिंग बट युअर एक्झाम्पल ऑफ 2 डायमेन्शनल बोर्ड. ओके, 3 डायमेन्शनली जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करत असता तेव्हा एक लाईन इथे असेल, एक लाईन अशी, म्हणजे दोन लाईन तुम्हाला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस कन्सिडर करावेच लागतात. त्याशिवाय तुम्ही हे दोन पॉईंट्स रिप्रेझेंट करू शकत नाही. त्यामुळे हे आपण रेग्युलर लाईनने इंडिकेट केलेत, म्हणजे इन द प्लेन. हा असेल अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आणि हा असेल टुवर्ड्स द ऑब्झर्वर. ओके, सो दिस इज द वे ऑफ रिप्रेझेंटिंग द कायरल मॉलिक्यूल. क्वेश्चन पेपरमध्ये असं क्वेश्चन येतो का? नाही, क्वेश्चन पेपरमध्ये असं काही विचारत नाही, पण हे का माहिती पाहिजे, कारण येणाऱ्या पुढच्या SN2 मेकॅनिझम मध्ये हे टू मच इम्पॉर्टंट आहे. ओके, ठीक आहे. ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, chemical properties of halogen derivatives. Okay, so in case of chemical properties, first chemical property, it is of about precipitation. Okay, आता precipitation याचं मीनिंग काय, नेमकं हे कशासाठी करायचंय, त्यासाठी एक रिएक्शन लक्षात ठेवा. व्हेन अल्किल हलाइडचा जनरल सिम्बॉल असतो RX प्लस OH मायनस, it will form ROH plus X. ओके, मी काय केलंय बघा, ROH फक्त कंबाईन केलं आणि हा X ला बाहेर काढलं, म्हणजे थोडक्यात काय केलं, S मॉलिक्यूल सबस्टिट्यूट झाला OH ने. ओके, आता हा X असाच कसा बाहेर जाईल, त्याच्यासाठी आपण कुठला तरी कॅटलिस्ट यूज करतो किंवा कुठला तरी कंपोनंट यूज करतो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या टोटल टॉपिक मध्ये. तो कुठला कंपोनंट आहे जरा बघूया, तो आहे सिल्वर. व्हेन सिल्वर ऍडेड विथ द X, इट विल फॉर्म AgX precipitate. Okay, this is your first reaction, that is reaction with base म्हणजे काय, OH minus. Another most important reaction is nucleophilic substitution reaction. Nucleophilic substitution reaction. आता ह्या टोटल पार्ट साठी दोन महत्वाचे पॉइंट. सबस्टिट्यूशन रिएक्शनची डेफिनेशन काय, सगळं झालेलं होतं 10th स्टँडर्डला, तेच रिपीट करतोय. द सबस्टिट्यूशन रिएक्शन, न्यूक्लियोफिलचं पुढचं बघूया काय ते नंतर, आधी सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय ते बघूया. Substitution reaction means what? The reaction in which an atom or group of atom is substituted by another atom or group of atom respectively. बघा मी काय सांगतो, एक अशी कुठेतरी एक रिएक्शन असणार की ज्याच्यामध्ये an atom म्हणजे this atom get replaced with another atom. ओके, समजा इथे हा एकच आहे इलेमेंट X म्हणून मी ऍटम म्हटलं, समजा मी त्याच्या ऐवजी असं म्हटलं ग्रुप ऑफ ऍटम COOH, C एक डिफरंट ऍटम आहे, O डिफरंट ऍटम आहे, अनदर O, आणि मग हायड्रोजन. COH हा ग्रुप ऑफ ऍटम आहे किंवा फंक्शनल ग्रुप आहे. So that COH can be replaced by particular another functional group or another group of atom. Then such type of reaction is called as a substitution reaction. Now न्यूक्लियोफाइल म्हणजे काय, तीन कॅरेक्टरिस्टिक ह्या वर्डच्या लक्षात ठेवायच्या. न्यूक्लियोफाइल मधला जो N आहे लक्षात ठेवायचं, N स्टँड्स फॉर निगेटिव्ह चार्ज. ओके, N स्टँड्स फॉर निगेटिव्ह. फील म्हणजे काय, फाईल म्हणजे काय, लविंग. इट इज, आणि थर्ड आहे न्यूक्लियस लविंग. तो कोण असतो, न्यूक्लियोफाइल हा कोण असतो, मी तीन वर्ड सांगितले ना, N स्टँड्स फॉर निगेटिव्ह, दॅट इज निगेटिव्ह चार्ज त्याच्यावरती ऑलवेज प्रेझेंट असेल. फाईल मीन्स लविंग, आणि न्यूक्लियोफाइल म्हणजे काय, न्यूक्लियस लविंग. ओके, सो हे तीन वर्ड लक्षात ठेवायचे. म्हणजे जो कुठला इलेमेंट असेल तो निगेटिव्ह चार्जने रिप्लेस होणार असं त्याला म्हणायचंय. ओके, जो निगेटिव्हली चार्ज स्पेसिस असेल त्याचं इझिली सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार, ज्या रिएक्शनला आपण कन्सिडर करतो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन टाइप ऑफ रिएक्शन. ओके, नाउ what is the reactivity order of nucleophilic substitution reaction? पहिला point, reactivity order of alkyl halide. Okay, which alkyl halide can be react faster? So alkyl iodide, then alkyl bromide, then alkyl chloride. This is the reactivity order. ह्याला कुठेतरी स्टार मार्क करून ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन मध्ये फ्लोरीन मी घेतलं नाही, मी क्लोरीन पासून स्टार्ट केलंय. ओके, क्लोरीन पासून स्टार्ट केले. याचं रिझन काय, फ्लोरीन हा एक्सप्लोजिव्ह आहे, त्यामुळे तो सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन ज्याची साईज ग्रेटर आहे आयोडीनची, त्यामुळे त्याची रिएक्टिव्हिटी ऑर्डर फास्टेस्ट आहे. सिमिलरली विच टाइप ऑफ अल्किल हॅलाइड रिएक्ट फास्टर? सो टाइप ऑफ अल्किल हॅलाइड, इट इज RX. करेक्ट ऑर्डर काय असेल, टर्शरी अल्किल हॅलाइड रिएक्ट faster than that of the secondary, which is reacts more faster than that of the primary. Okay, म्हणजे टर्शरी अल्किल हॅलाइड मोस्ट फास्टली रिॲक्ट होईल,
देन सेकंडरी आणि देन प्रायमरी. हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत तुमच्या सिलेबस साठीचे म्हणा, किंवा आपण असं कन्सिडर करूया की पेपर ओरिएंटेड. ओके, टर्शरी अल्किल हॅलाइड कसा आयडेंटिफाय करायचा काल सांगितलंय. इथे एक हॅलोजन मी अटॅच केला एक्स. ओके, हा जर कार्बन ॲटम 3 अनादर कार्बनना अटॅच असेल, डिफरंट कार्बन असायला पाहिजे, कार्बन ॲटम अटॅच असेल, त्याला म्हणायचं टर्शरी अल्किल हॅलाइड 3 डिग्री. सेकंडरी कसा असतो, CH3CH CH3X. हा हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन ॲटम डायरेक्टली 2च कार्बनना अटॅच असेल तर त्याला आपण कन्सिडर करतो सेकंडरी. आणि प्रायमरी म्हणजे काय, CH3CH2X. जो हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन ॲटम एकाच कार्बनला डायरेक्टली अटॅच असेल तर त्याला म्हणायचं प्रायमरी. ओके, सो दिस इज युअर सेकंडरी, दिस इज युअर प्रायमरी. हे इम्पॉर्टंट आहे. जेवढं पॉसिबल होईल तेवढं ब्रशअप करत चला सायमल्टेनियसली, तर आणि तर ते लक्षात राहणार. रिवाईज भरपूर करायला पाहिजे, त्याच्याशिवाय समजत नाही. ॲज कम्पेअर्ड टू 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्डचा पार्ट असं कन्सिडर करायला गेलं तर 11th जर इथे असेल तर 12th स्टँडर्ड स्टेट बोर्डची सध्याची इथे आहे. ओके, आणि पेपर सेटरची टेंडन्सी अशी असते की तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री ॲज वेल एज ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ह्या चारही केमिस्ट्री बद्दल खूप इन्फॉर्मेशन आहे मिळालेली वर्षभर, असं तो कन्सिडर करतो पेपर सेटर. आणि पेपर सेट केलेला असतो, त्यामुळे असं नको व्हायला की डिफिकल्ट पेपर टाकले, डिफिकल्ट क्वेश्चन पेपर आला, असं काही होत नाही. फक्त लक्षात ठेवायचं डिफिकल्टी आणि इझी असं काहीही नसतं, हे लक्षात घ्या. जे तुम्ही प्रिपेअर केले, जर तुम्हाला ते एक्सपेक्टेड क्वेश्चन आले तर तुम्हाला ते इझी वाटतं, अदरवाईज इट इज टू मच डिफिकल्ट, असं तुमचं एक ओपिनियन झालेला असतो. तर हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. आता आपण एक स्टार्ट करणार आहोत, दॅट इज ह्या सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिएक्शन मध्ये 2 टाईप आहेत, SN1 आणि SN2. जे मी सांगितलं पेपरमध्ये कन्फर्म असतात. त्यातला एक पार्ट आपण आज संपवूया, दुसरा पार्ट इथे उद्या घेऊया. SN2 मेकॅनिझम आहे तो आत्ता पार्ट बघूया. ओके, हे समजलं, याच्यामध्ये काही डाऊट आहे? डाऊट नसेल तर स्क्रीनशॉट घेतला तर बेटर होईल. याचं रिझन काय, हे खूप इम्पॉर्टंट आहे. Okay, so the next point of your syllabus is substitution nucleophilic reaction types. आता हा जर आता आपण जो डिस्कस करणारा क्वेश्चन आहे तो जर आला तर 4 मार्काला येईल, म्हणजे लेंदी क्वेश्चन मध्ये तो क्वेश्चन येऊ शकतो. नसेल तर फक्त कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन साठी वगैरे क्वेश्चन येऊ शकेल. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आधी बघूया, ह्याच्या अगोदर काही रिएक्शन्स आहेत ना, पण रिएक्शन्स आपण त्या उद्या डिस्कस करूया. न्यूक्लिओफिलिक रिएक्शन्स कुठल्या कुठल्या आहेत, त्याच्यापैकी 3 रिएक्शन तरी पेपरमध्ये येतात, कारण आता स्टुडंट्स आता ऍबसेंट पण आहेत. आणि सेकंड थिंग, जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो मिस झाला, असं नको व्हायला म्हणून. SN reaction, substitution nucleophilic reaction types. त्यातली पहिली रिएक्शन आहे SN1 आणि दुसरी आहे SN2. ओके, त्यातल्या SN1 आणि SN2 पैकी आता आपण बघणार आहोत सेकंड टाईप SN2. ओके, SN2. आणि सगळ्यात पहिल्यांदा SN2 म्हणजे काय, हिअर S stands for substitution, N stands for nucleophilic, and 2 stands for bimolecular. ओके, बायमॉलिक्युलर, बाय स्टँड्स फॉर 2. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा ते रिएक्शन बघूया. व्हेन मिथिल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ एनी अल्कली लाईक OH मायनस, इट गेट रिप्लेस्ड विथ Br and it will form CH3OH, that is methanol, as a product. Okay, now overall rate of this reaction is directly proportional to two species, concentration of CH3Br. लॉ ऑफ मास ऍक्शन आपण 11th स्टँडर्ड शिकलो ना, ते अप्लाय करायचं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वन रिएक्टंट अँड अनदर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनदर रिएक्टंट. ओके, मला प्रपोर्शनॅलिटी साईन नकोय, तर मी काय करणार, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. 11th स्टँडर्डला सांगितलेलं, ज्यावेळी K येतो तेव्हा त्याला आपण काय कन्सिडर करतो, रेट कॉन्स्टंट. ओके, कॉन्सन्ट्रेशन ज्या टर्म्स दिलेल्या त्याची एक पॉवर असते, जर दिलेली नसेल ती तर ते कन्सिडर करायची 1. 1 + 1 आन्सर किती येतं, 2. आणि ही 2 म्हणजे काय आहे, ऑर्डर. ओके, ऑर्डर ऑफ धिस रिएक्शन इज अ 2 आणि दॅट्स वाय इट इज कन्सिडर्ड ॲज बायमॉलिक्युलर.
ओके. हे जर युनिमॉलिक्युलर असेल तर इथे आली असते ऑर्डर 1, म्हणजे त्याचा रेट फक्त एकाच स्पेसिस वरती डिपेंड असला असता. दोन्ही स्पेसिस वर डिपेंड असतो. हे प्रॅक्टिकली आपण ऑब्झर्व करतो, म्हणून त्याला आपण कन्सिडर करतो सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर. आता हे वर्ड मध्ये हे सगळं आपण रिप्रेझेंट केलं रिएक्शनच्या फॉर्मॅटमध्ये. हे वर्ड मध्ये तुम्ही काय काय देणार? when methyl bromide reacts with hydroxide and it will form methanol as a major product, it follows second order kinetics. According to the reaction mechanism, it shows that rate of such type of reaction is directly proportional to concentration of CH3Br into concentration of OH minus. If rate is equal to K into concentration of CH3Br into concentration of OH, then the rate is second order kinetic. Hence, order of this reaction is the 2. एवढं लिहायचं आणि नंतर लिहायचं दिस इज अन एक्झाम्पल ऑफ SN2 रिएक्शन. ओके, एवढं लिहायचं. आता त्याचं मेकॅनिझम काय आहे ते डिटेलमध्ये बघूया आणि त्याच्यानंतर आपण सॅलियंट फीचर्स कडे जाऊया. मेकॅनिझम मध्ये कसं मेन्शन करायचं थोडं पार्ट आहे तो स्टिरिओकेमिकल एव्हिडन्सेस फॉर्मॅटमध्ये, तो आधी जरा बघूया आणि त्याच्यानंतर आपल्या रेग्युलर सॅलियंट फीचर्स कडे पोहोचूया. मेकॅनिझम कसं लिहायचंय? आपण पहिल्यांदा रिएक्टंट घेतलेला CH3Br तो असा लिहून घ्यायचा आधी. मगाशी मी म्हणून सांगितलेलं की जे डार्क फॉन्ट मध्ये असतो असा वर्ड लिहिलेलं त्याला आपण म्हणायचं टुवर्ड्स द ऑब्झर्वर. ओके, हा तुमचा मॉलिक्युल असेल CH3Br. ओके, रिएक्ट्स विथ OH मायनस, इट विल फॉर्म बघा मी काय केलं ते. हा कार्बन मी ऍज इट इज ठेवलाय, हा हायड्रोजन आहे, हा डॉटेड लाईन दाखवलाय कारण ते इन प्लेन बॉन्ड्स आहेत म्हणून. हा अवे फ्रॉम द ऑब्झर्वर म्हणून मी हॉरिझॉन्टल लाईन इंडिकेट केलाय. हा डार्क लाईन इंडिकेट केलाय कारण तो वेज लाईन वरती टुवर्ड्स द ऑब्झर्वर आहे. म्हणजे कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, जो पॉझिटिव्ह चार्ज हाफ डेल्टा निगेटिव्ह आणि हाफ डेल्टा निगेटिव्ह, हाफ प्लस हाफ म्हणजे काय 1. सो 1 पॉझिटिव्ह चार्ज compensate with 1 negative charge. Such species is called as a transition state which is pentacoordinate. पेंटाकोऑर्डिनेट कसं काय आयडेंटिफाय केलं? त्याचे बॉन्ड्स बघायचे. कार्बनच्या साईडला किती बॉन्ड्स आहेत? 1 2 3 4 5. 5 स्टँड्स फॉर पेंटा. सो इट इज अ पेंटाकोऑर्डिनेटेड ट्रान्झिशन स्टेट followed by hydrolysis. It will form final product that is OH, H, H आणि H प्लस Br मायनस. त्याच्यातनं काय झालं एक्झॅक्टली बघा, ही रिएक्शन मधला हा जो Br आहे तो निघून गेला, तो बॉन्ड ब्रेक झाला. कार्बन आणि ब्रोमिनचा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे ब्रोमिन निघून गेला. जो आपण मगाशी लिहिलेलं बघा CH3Br प्लस OH मायनस, इट विल फॉर्म CH3OH प्लस Br. तोच मिळाला ना CH3OH प्लस Br. ओके, सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज अ मिथॅनॉल. आता ही ह्याला म्हटलं जातं मेकॅनिझम. मेकॅनिझम म्हणजे काय? इट इज अ स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ ईच अँड एव्हरी स्टेप विच इज जनरली ऑकर इन प्रॅक्टिकल. It is generally occur in the chemical mechanism reaction. It is considered as a reaction mechanism. Okay, so this is all about your substitution nucleophilic biomolecular reaction. आणि याचे फक्त 4 फीचर्स आहेत, तेवढे शॉर्ट मध्ये मी आता इथे सांगतो कारण मला वाटतं तुझं लेक्चर सुद्धा असणार आहे. सो इट इज अ सिंगल स्टेप मेकॅनिझम. इथे लिहितो सॅलियंट फीचर्स. पहिलं, इट इज अ सिंगल स्टेप मेकॅनिझम. ओके, सेकंड फीचर इज इट इज अ सिंगल स्टेप म्हणजे काय? हे एकाच स्टेप मध्ये सगळं होत असतं. बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल टेक प्लेस. बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल टेक प्लेस. ओके, थर्ड, इट फॉलोज इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. हा वर्ड खूप महत्वाचा आहे, इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. आणि लास्ट पॉइंट आहे, इट शोज pentacoordinate transition state. Pentacoordinate, yes, transition state. So these are the 4
सॅलियंट फीचर्स. नोट्समध्ये मी 5 दिलेत, पण ही इम्पॉर्टंट आहेत. हा पॉईंट मी नोट्समध्ये एक्सप्लेन करून दिलाय डिटेलमध्ये. तो नोट्स रीड केल्यानंतर समजून जाईल. मी पीडीएफ सेंड करणारच आहे ग्रुपवरती. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा थिअरी लिहायची, मग रिॲक्शन लिहायची एका स्टेटमेंटमध्ये, मग त्याचं रेट एक्सप्लेनेशन करायचं, मग हे मेकॅनिझम दाखवायचं आणि मग सॅलियंट फीचर्स दाखवायचे. हा टोटल प्रत्येक स्टेप बाय स्टेपला 1-1-1 मार्क आहे. काही वेळा या 4ही जर लिहिलेली असतील तरच 1 मार्क द्या, असं सुद्धा मॉडेल आन्सरमध्ये मेन्शन केलेलं असतं. किंवा काही वेळा सांगतात की 2 असतील तर ते कन्सिडर करा आणि त्याला 1 मार्क द्या. इट डिपेंड्स अपॉन द टेंडन्सी ऑर मेंटॅलिटी ऑफ पेपर सेटर ऑर एक्झामिनर. ओके, सो ठीक आहे. सो हे इथपर्यंत SN2 चा पार्ट कव्हर झालाय. त्याच्या पुढची रिॲक्शन आहे अजून SN1 टाईप, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. म्हणजे आपला जवळपास 80% पार्ट या टॉपिकचा कम्प्लीट होईल आणि मग टॉपिक कम्प्लीट होत जवळपास आलेला असेल. ओके, ठीक आहे. पुढच्या रिॲक्शन्स ज्या आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ऑलमोस्ट 3:59 झालेले आहेत. मला वाटतं 4:15ला तुमचं लेक्चर असणार परत. सो तुम्ही कंटिन्यू करत केलात तरी चालेल तिकडे. ओके रोहन, आता जेवढं झालेलं आहे आज त्याच्यामध्ये काही डाऊट आहेत का, फक्त मला सांग. तोपर्यंत मी काय काय झालंय हे एक्सप्लेन करतो. आजच्या टोटल लेक्चरमध्ये काय काय झालं, सगळ्यात पहिल्यांदा टर्मिनॉलॉजी झाल्या. त्याच्यामध्ये ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डेफिनेशन, कायरल कार्बन दॅट इज असिमेट्रिक कार्बन डेफिनेशन, प्लेन पोलरायझर लाईट या तिसऱ्या डेफिनेशन आणि स्टिरिओआयसोन ही चौथी डेफिनेशन बघितली. इनॅन्शिओमर्स नंतर आपण एक्सप्लेन केलं. मग बघितलं रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्यूल बाय फिशर प्रोडक्शन फॉर्म्युला और वेजलाईन फॉर्म्युला, हा दुसरा पार्ट बघितला. त्याच्यानंतर बघितलं टोटल प्रॅक्टिकल एक्झामचं शेड्यूल काय काय आहे, कुठलं कुठलं वेटेज कसं असेल. अजून काही डाऊट असेल तर नंतर पर्सनली विचारला तरी चालेल. आणि नेक्स्ट पार्ट बघितला तो म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन. त्याच्यामध्ये 2 टाईप, त्याच्यामध्ये 3 महत्वाचे पॉईंट बघितले. टाईप ऑफ अल्किल हॅलाइड कुठली ऑर्डर असते, टाईप ऑफ that is nature of alkyl that is Ri reacts more faster than that of RBr than that of the RCl. आणि मग बघितलं 2 टाईप SN1 आणि SN2 मधला SN2 बघितला. SN1 राहिलाय, अजून काही रिॲक्शन राहिल्या आहेत मधल्या न्यूक्लियोफिलिक रिॲक्शनचा 4 टाइम होता. त्याला थोडा टाइम लागेल, त्यामुळे ते आपण उद्या बघूया. अवेलेबल टाइम मध्ये ते कम्प्लीट झालं नसतं म्हणून मी हा पुढचा पॉईंट घेतला SN1 मधला थोडा वेळ लागेल. ओके, सो ते आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. उद्याचं